गुड मॉर्निंग सर्वांना. मी सविता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 4-5 दिवस ब्लॉग आला नाही माझा, कारण तब्येत थोडी बरी नव्हती. सर्दीचा खूप त्रास होता म्हणून ब्लॉगला थोडा लेट झाला. पण आता अजून पुन्हा बघा, आता 2 दिवसाचं काय काय केलं, थोडं फार शूट केलेलं आहे मी, ते आज तुमच्याशी मी शेअर करत आहे. आता पोरांची शाळा पण सुरू झालेली आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपून खूप दिवस झाले होते. आता सगळी घरातली रुटीनची नवीन कामं आता पहिल्यापासून सुरू झालेली आहेत. आता हे करता करता कसा दिवस म्हणजे सुरुवात होतो आणि कसा शेवट होतो हेच कळत नाही. कारण गावी जाऊन आल्यानंतर घरातली साफसफाई ही ती बरीच कामं असतात पसरलेली आपली, ती आवरता आवरता असं दिवस संपतो की काही कळत नाही. तोपर्यंत बघा, आता शाळेतून पोरं आल्यानंतर आता त्यांना चहा दिला. कारण थंडी आहे म्हणून म्हटले, आता दुपारी त्यांना काय चहा प्यायचं मूड आलता काय माहिती, 10-11 वाजता चहा 12ला आले होते, पण जरा थंडी होती म्हणून चहा दिला. तोपर्यंत बघा 2 माझे पार्सल आले होते. एक ॲप्रन मागवला होता किचनचा, आणि एक टेबल खूप सारखा घाण व्हायचा, सारखा म्हणजे टेबलला रोजच पुसून घ्यावं लागायचं, काहीतरी इकडं तिकडं सांडलं जायचं. मग ते टेबल पुसण्यापेक्षा म्हटलं आता टेबलला थोडं कवर मागवावं. हे फ्लिपकार्टवरचं मी कवर मागवलेलं आहे आणि खूप चांगलं PVC मधलं प्लास्टिक आहे याचं, आणि मला खूप छान आवडलं. मी पहिले रिव्ह्यू बघितलेले सर्वांचे. आता कसं आहे, ऑनलाईन खरेदी करणं सुद्धा खूप छान आणि सोपं झालेलं आहे. आपला वेळही वाचतो आणि घरी बसून आपल्या मेजरमेंटनुसार आपल्याला किती मापाचं पाहिजे काय पाहिजे त्यानुसार सर्व आपल्या घरातल्या किचनमधल्या वस्तू मागवता पण येतात आता. अगदी म्हणजे एका क्लिकवर सर्व घराच्या जवळ झालेलं आहे. आता असं झालं की कुठं बाजारात न जाता घरातूनच शॉपिंग करता येते, असं खूप छान असे प्लॅटफॉर्म आलेले आहेत. आणि त्याच्यातून वेळ पण वाचतो, आणि क्वालिटी म्हणाल तर क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. आता मी जे मागवलेलं आहे हे टेबलवरचं कवर तुम्हाला दिसते, आणि खूपच छान असेच फ्रीजवरचे, वॉशिंग मशीनवरचे सर्व कवर भेटतात. पण हे मला टेबलवरचं खूप चांगलं मिळालेलं आहे, आणि किती फक्त 150 रुपयेपर्यंत काहीतरी भेटलेलं आहे. मग आता बाहेर दुकानात मला काही जणी म्हटल्या मैत्रिणी की 100ला वगैरे मिळतं, पण म्हणलं जाऊ दे ना, आपण घरात बसून मागवतो, आपल्याला जायचं म्हटलं तर 50 रुपये खर्च येतो. त्यासाठी वेळ पण जातो, आपल्या घरातली कामं राहतात, आणि वेळ काढून जायचं म्हटलं तर तो वेळही गेला आणि आपला खर्चही वाया गेला, असं होतं. त्यामुळं घरी बसून मागवलेलं चांगलंच मला तरी वाटतं. तुम्हाला वेळ असेल तर जाऊनही खरेदी करू शकता. बघा, ही साईडची त्याला लेससारखी डिझाईन आहे, ही सुद्धा प्लास्टिकमध्येच आहे, आणि हे वॉशेबल आहे, धुता येतं तुम्हाला, काही नाही. आणि टेबलला सारखं सारखं पुसायची साफ करायची गरज पडत नाही तुम्हाला. आता हे मी केलेला स्वयंपाक सगळा मी टेबलवर काही जेवत नाही, पण केलेला स्वयंपाक मी टेबलवरच ठेवते, म्हणजे पोरांना घ्यायला सोपं पडतं आणि किचन ओटा सारखा घाण करत नाहीत. मग यासाठी याचा मी उपयोग करते. आता अशाच पद्धतीने बघा, हे आता पुढचं पोरांचा आता अभ्यास घ्यायचा आहे, आणि तोवर एक दुसरं काम आलं मला की हे आपल्या ते स्वामींचे आपले कपडे शिवायचे होते. स्वामींखाली म्हणजे जे चौरंगावर पाटावर तुम्ही देव ठेवताना त्याच्या खाली टाकायचं, ते आसन बनवायचं होतं. म्हणजे थोडक्यात हे देव मांडण्यासाठीचा हे कपडा होता, त्यांच्या कपड्याला असं फोल्ड करून वगैरे द्यायचं होतं मला. आणि स्वामींचे कपडेसुद्धा शिवायचे. आता स्वामींचे ते लोड वगैरे खूप छान पद्धतीने आपण त्यात चिंध्या न घालता कसं बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हे खालचं देव मांडायचं हे कपडा आहे. देव मंदिरात तुम्ही आपलं गुरुवारी वगैरे काही जण पिवळे कपडे जास्त वापरतात ना, त्यामुळे गुरुवारी पूजा मांडायची असेल तुम्हाला देवघरातली, तर तुम्ही पिवळ्या कपड्यावर सुद्धा अशी मांडू शकता, आणि खूप छान असं आसन तयार होतं. हे कपडा आणलेला होता आणि त्या कपड्याचं शिवले. आता बघा, हे स्वामींचं हे आहे, खालचं आहे तो कपडा आसन आहे, वरची ती शॉल आहे त्यांची, आणि हे साईडचे तक्के आहेत. ह्या तक्क्यामध्ये मी जे आपल्या रेडीमेड कपड्यामध्ये जे फोम येतं बघा, ते बॅगला वगैरे वापरतात, त्याचे गोल गोल रोल करून त्याच्यामध्ये टाकलेले. त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी नंतर टाकेन एखाद्या दिवशी, पण तुम्हाला असं आता माझ्याकडं शूट केलेला नव्हता ते टाकतानाचा, त्यामुळं मी असं वरून सांगते. म्हणजे त्याच्या आतमध्ये एक बाजू शिवून घ्यायची मशीनवरून, एक बाजू हाताने घालून, नंतर आपल्या मापालचं पाहिजे तेवढं शिवून घ्यायचं हाताने सुईद्वाऱ्याने. असे हे छोटेसे स्वामींचे तक्के खूप छान तयार होतात, आणि ते वॉशेबल, धुता पण येतात. तुम्हाला कधी घाण झाले तर तुम्ही धुवू शकता. धुतल्यानंतर ते खराब होत नाहीत. असं त्यात दुसऱ्या चिंध्या वगैरे घातल्या तर, कॉटन वगैरे घातलं तर लवकर वाळत नाही, त्यामुळे ते फोम खूप छान लवकर वाळतं. जे नवीन शर्टमध्ये वगैरे काही येतं, साड्यांमध्ये येतं आजकाल, खूप साऱ्या ठिकाणी ते नवीन कपडे घेतले की त्याच्यामध्ये येतं, तेच ठेवायचं जपून आणि त्याचा असा उपयोग करायचा स्वामींच्या कपड्यासाठी. आता बघा, पोरांचा दुपारचा अभ्यास चालू झालेला आहे. आता दुपारच्या अभ्यासात आता किती नखरे आहेत बघा. आता थोडक्यात तुम्हाला पुढं दाखवते मी, तोपर्यंत काहीतरी मला आवाज देतोय तो.
मी शूट करते हे याच्याकडं खूप लक्ष असतं पोरांचं. हां बघा आता कसं आहे, आल्या आल्या शाळेतून आल्या हे पहिलं काम असतं. तुमच्याकडच्या पोरांचं काय काम असतं तेही कमेंट करून सांगा. बघा आता लक्षात आलं त्यांच्या की आता मी शूट घेते त्यांचं. अशा ह्या करामध्ये पोरांच्या दिवसभर आमच्या चाललेल्या असतात बघा. आता झाली संध्याकाळची वेळ झाली, तर संध्याकाळच्या सुद्धा स्वयंपाकाला लागावंच लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.